मोहर्रम हा जो आहे तो अरबी कॅलेंडर मधला पहिला महिना आहे. हं. म्हणजे जसे मार्गशीर्ष वगैरे हे आपले बरोबर. भारतीय महिने आहेत हं, किंवा हं. आपण त्याला हिंदू कॅलेंडर देखील म्हणतात काही लोक. हं. तर तशा प्रकारचं एक अरबी कॅलेंडर आहे. तर त्याच्यात मधला मोहर्रम रमजान हे देखील रमजान हा एक महिना आहे. तर तो बरोबर. मोहर्रम पहिला महिना आहे अच्छा. याचा. त्या महिन्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत. हं. दोन ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. हं. एक म्हणजे की 10 ऑक्टोबर इसवी सन 680 मध्ये अच्छा. इराक, हं. आताचं जे इराक आहे हं. तेव्हा कुफा म्हणायचे. हं. तर त्या इराकचं एक शहर आहे करबला. हं. त्या शहरामध्ये एक युद्ध झालं होतं. हं. आणि त्या युद्धामध्ये आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे नातू इमाम हुसैन हं. हे शहीद झाले होते त्यांच्या 72 सहकाऱ्यासमवेत. अच्छा. आणि अनेक पटीनं जास्त असलेल्या सैनिकासोबत त्यांचं युद्ध झालं हं. आणि ते शहीद झाले होते. हं. ती एक ऐतिहासिक घटना घडली होती. हं. आणि दुसरी एक घटना घडली होती की आदरणीय प्रेषित मूसा हं. हे इसवी सन पूर्व 1203 किंवा 1213 मध्ये जन्मले होते. हं. इसवी सन पूर्व. अच्छा. आता ते हं. प्रेषित होते. म्हणजे आता आता इथं थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल की बरोबर. प्रेषित लोकांना वाटतं प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकटेच आहेत. हं, नाही, हं, हं. ते शेवटचे प्रेषित आहेत. अच्छा. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा पण गैरसमज आहे की त्यांना वाटतं की आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे इस्लामचे संस्थापक आहेत का? तर संस्थापक नाहीत ते. अच्छा. जवळपास 1,24,000 प्रेषित येऊन गेलेले आहेत. म्हणजे जसं जैन धर्माचे 24 तीर्थंकर आहेत. हं, हं. पहिले कोण आहेत ते हे आहेत आदिनाथ महाराज म्हणतात आपलं हे ऋषभदेवजी. हं, हं. आणि शेवटचे कोण आहेत हे आहेत वर्धमान महावीर आहेत. हं. तसं शीख धर्माचे पहिले गुरु नानक आहेत. शेवटचे हं. आपलं गुरु गोविंद सिंग आहेत. तसं बरोबर. इस्लाम धर्माचे पहिले प्रेषित आहेत प्रेषित आदम. हं. म्हणजे ते पहिले मानव देखील होते आणि पहिले इस्लामचे पैगंबर देखील होते. पैगंबर म्हणजे पैगाम देणारा. ते हं. त्यांचं